तर सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये आज राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यासाठी काल सकाळी 11 वाजता चिवले समुद्रात सराव करायला उतरलेल्या एका महिला स्पर्धकाचा समुद्रात बुडाल्याने मृत्यू झाला। सुरेखा संजय गलांडे असं 48 वर्षाच्या या महिलेचं नाव असून ती नाशिकची आहे। दरम्यान आज स्पर्धेदरम्यान सुद्धा एका 50 वर्षाच्या स्पर्धकाचा बुडून मृत्यू झालाय। या स्पर्धेचं नियोजन ढिसाळ आहे असा आरोप होतोय। या ढिसाळ नियोजनामुळेच स्पर्धकाचा आज मृत्यू झाला अशी ओरड होतीये। विदर्भामध्ये वन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाही। नागपूरमधून जाणाऱ्या जबलपूर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक बिबट्या गंभीर जखमी झाला आणि रस्त्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात जाऊन पडला। वन विभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी बिबट्याला ताब्यात घेतलेला आहे। सध्या त्याला नागपुरातल्या वेटरनरी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलंय। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, काय अधिक माहिती आहे? काय हा सगळा प्रकार घडला? सुवर्ण, आपण पाहू शकतो गेल्या 48 तासामध्ये 3 घटना घडलेल्या आहेत। 3 बिबटे अशा पद्धतीनं मानव आणि वन्यजीव संघर्षामध्ये अडकलेले आहेत। हे जे दृश्य बघतोय आपण, हे नागपूर जबलपूर मधले आहे, जबलपूर हायवेवरचे आहे। आणि यासोबतच दुसरा एक असा बिबट्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये मृत्युमुखी पडला। तो जुन्नर पुण्यावरून आणला होता आणि तिकडे जागा नव्हती ठेवायला, त्यामुळे नागपुरात शिफ्ट करण्यात आलं होतं। तर आणखी चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरी रेंजमध्ये एक बिबट्या तो त्या ठिकाणी वस्तीमध्ये हल्ला करत होता। त्यामुळे त्याला वन विभागाच्या पथकानं पकडलं आणि त्याला पिंजऱ्यात बंद केलं। आणि यासोबतच अवनीचे बछडे जे आहेत त्यांचा शोध सध्या सुरू आहे आणि 4 हत्ती मागवण्यात आल्या आहेत। त्यामुळे विदर्भामध्ये मानव आणि वन्यजीव हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही। गेल्या 48 तासामध्ये 3 बिबटे अशा पद्धतीनं मानव वन्यजीव संघर्षामध्ये अडकले आहे। एकाचा मृत्यू झाला, एक गंभीर जखमी आहे, तर एक पिंजऱ्यात आहे। नक्की, धन्यवाद प्रवीण माहिती दिल्याबद्दल। ही दृश्य नागपुरातली आहेत। नागपुरात हा जो जखमी बिबट्या आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। रस्त्यालगतच्या तो खड्ड्यात पडला, वाहनाची या बिबट्याला धडक लागली आणि तो या बाजूच्या खड्ड्यात पडला। तिथून वन विभागाने त्याला उचलून रुग्णालयात नेलं आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत।